सामन्याला सुरुवात करायची. हा सामना सुद्धा 4 षटकाचा असेल. सेकंड राऊंडमधला पहिला सामना असेल. वैयक्तिक सलामीची जोडीसुद्धा पोचलेल्या मैदानामध्ये. हर्षद तसा स्ट्राईक नॉन स्ट्राईक होते. हर्षद असेल तसा स्ट्राईक केली होती. आपल्याला आझरसुद्धा पाहायला भेटेल. आझर जी की भागाची चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि तशीच फलंदाजीसुद्धा आपल्याला आझरच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. तोच आझर आपल्याला स्ट्राईक केली होती पाहायला भेटेल. तसेच गोल्डन ट्रॅक होती वैयक्तिक पहिलं. उसामा वैयक्तिक पहिलं आणि सुद्धा पहिलं षटक फेकण्यासाठी उसामा सज्ज होते. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करे. पहिला चेंडू आलमला कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये एक धावासाठी ट्रॅव्हल होतोय. एक धावाच्या मध्ये संघाचं वैयक्तिक स्वतःचं खाते संघाचं खातं सुद्धा खुलेल. संघाची धावसंख्या 1 चेंडू आणि 1 धावा झालेली आहेत. पुढचा चेंडू परत एकदा भिरकवलेला आहे. रन आउट होण्याची संधी असेल पण परत एकदा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो. डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल सुद्धा झालेला आहे. इथं एक धावा भेटेल. परत एकदा एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 2 चेंडू आणि 2 धावा झालेली आहे. पुढचा चेंडू परत एकदा राईट राऊंड विकेटचा मारा करतो उसामा आझरसाठी. फुलटॉस चेंडू असेल. फुलटॉस चेंडू नो डिक्लेअर केलेल्या आहे अंपायरने. इथे एक धावा भेटली आहे. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 3 या आकडे होती जाऊन पोचले. आझर परत एकदा स्ट्राईक केली होती. आपल्याला आझर पाहायला भेटेल. पाहूया बाजूक या षटकामध्ये 4 चेंडू बाकी असतील. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचा प्रहार आपल्याला पाहायला भेटला. चेंडू केलेला आहे से मारेगा पार. दाबळ चौकार भेटील 4 तो बेडा होगा पार. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार बोलते ना की या 4 धावाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावलेली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. पण तेच कारण की इथं आवश्यक आहे की मोठ्या प्रहाराची ना कद बड़ा होते ना पद बड़ा होता है. ना कद बड़ा होते ना पद बड़ा. जो मुसीबत में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. आपल्याला चांगल्या प्रकारची फलंदाजी सुद्धा तसेच पाहायला भेटते की हर्षद आझरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1 धावाच्या मध्ये पुढे सरसावते. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. लॉस ऑफ 0 विकेट फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. या षटकामध्ये अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आपल्याला ह्या सामन्यामध्ये ह्या इनिंगमध्ये पहिल्यांदा स्ट्राईक असेल ते आज हर्षदच्या हातामध्ये. पुढचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होता पण 2 धावाचे दिशेला चेंडू केलेला आहे. डिक्लेअर झोन असल्यामुळे ते 2 धावा भेटलेल्या. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to गो असेल. लास्ट चेंडू पाहावे किती धावा येतात. स्ट्राईक केली होती परत एकदा हर्षद असेल. परत एकदा भिरकवण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे शॉट प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण इथे 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये षटक क्रमांक पहिले संपेल. 1 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. पुढचा चेंडू परत एकदा चांगल्या प्रकारचा प्रहार आपल्याला परत एकदा चेंडू जातोय से मारेगा पार. दमदार चौकार भेटली 4. या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. बघा की तुरी चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. संघाची धावसंख्या 1 धावाच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. अजून पहिला चेंडू पहिलाच मोठा प्रहार आपल्याला पाहायला भेटला आहे. जे की रायलच्या मोठ्या प्रहाराने स्वागत केलेलं ते हर्षदने. पुढचा चेंडू परत एकदा विरकवण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचे शॉट सुद्धा केले. रन आउट होण्याची संधी असेल पण अंपायर तर डिसिजन नॉट आउट असेल. इथे 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मदतीने 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटते. आता परत स्ट्राईक खेळून असेल तो आझर सुद्धा आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची फलंदाजी कधी 5 चेंडू 7 धावा सुद्धा केली. त्याने सुद्धा वैयक्तिक केलेले. पुढचा चेंडू परत एकदा आला कार्पेट केल्यानंतर डाऊन ग्राउंड चेंडू जातोय से मारेगा पार. चौकार भेटतील 4. या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. या 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या झाली ते 20 धावा. पाहायला गेलो तरी चांगल्या प्रकारचे आपल्याला फलंदाजी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटते. आझर तसेच हर्षदच्या सुद्धा. पुढचा चेंडू परत एकदा टॅप केलेला आहे. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय 1 धावांसाठी. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. पुढचा चेंडू परत एकदा टॅप केलेला आहे. परत एकदा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतो. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्येमध्ये 32 या आकडे होते. लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to
22 आकडे होते. पुढचा चेंडू परत एकदा लास्ट चेंडू सुद्धा एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीवर जाऊन पोहोचते. 23 आकडे. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुढचा चेंडू परत एकदा रनआउट होण्याची संधी असेल. 800च्या रूपामध्ये संघाला पहिला झटका लागेल. 23 आकडे होती. पहिल्या चेंडू पहिला गडी रनआउटच्या रूपामध्ये लागतोय. 800ला सुद्धा पोहलेमध्ये परजावं लागेल. पुढचा चेंडू परत हलक्या त्याने घेण्याचा प्रयत्न. परत चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होते. एक धाबा इथं परत एकदा भेटेल. एक धाबाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 24 आकड्यावरती. पुढचा चेंडू परत चेंडू डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट चेंडू बाहेर गेलेला इथं. आजरच्या रूपाने संघाला दुसरा झटका सुद्धा लागेल. परत गोलांसाठी आझाद सज्ज राईट आर्म राऊंड विकेटचा मारा खेळण्याचा प्रयत्न. जे की चांगल्या प्रकारचे शॉट सुद्धा पाहायला मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू परत एकदा ट्रॅव्हल होते. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. नो आहे. नो +1 टोटल 2. 2 धावा भेटलेल्या. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 26 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. बघा तरी चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्या दोन्ही फलंदाजी माध्यमातून पाहायला भेटते का. पुढचा चेंडू चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो इथं. भेटेल. एक धाव भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 27 आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू एक धावा भेटते. दुसरी धाव सुद्धा भेटेल का. दुसरी धाव सुद्धा बघता बघता पूर्ण होते. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावरती. पुढचा चेंडू परत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. परत चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होईल. एक धावा परत एकदा भेटेल. एक धावाच्या मध्ये षटक क्रमांक 3 संपे. 3 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 आकड्यावरती. लास्ट षटकाचा खेळ बाकी असेल. पाहूया लास्ट षटकामध्ये किती धावा येतात. पुढचा चेंडू परत एकदा चेंडूला दिशा दिलेली. परत चेंडू एक धावासाठी जाईल. एक धावाच्या मध्ये परत एकदा पुढे संघाची धावसंख्या सरसावी. संघाची धावसंख्या 31 आकड्यावरती. पाहायला गेलो तरी संघाची धावसंख्या चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्या दोन्ही संघाच्या दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला भेटेल. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारचा शॉट खेळण्याचा रनआउटची संधी. रनआउट होईल. संघाला लागेल तिसरा झटका. पुढचा चेंडू परत एकदा डाऊन द ग्राउंड. चांगल्या प्रकारचा मोठा प्रहार पाहायला भेटतोय. 4 धावा भेटतील. 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या 35 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. बघा इथून चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला अलामीन शिपोल या संघाकडून पाहायला भेटते. जे की 35 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेले. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 3 चेंडूमध्ये किती धावा येतात. किती धावांना रोखवून ठेवतात. पुढचा चेंडू परत एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला. एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 आकड्यावरती. अजून या षटकामध्ये इनिंग मधले 2 चेंडूंना बाकी असतील. एक धावा पूर्ण. दुसरी धाव सुद्धा असेल का पूर्ण. अंपायर धावा किती असतील. हे 2 धावा निश्चितपणे पूर्ण झालेले आहेत. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 38 आकड्यावरती. लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल इनिंगमध्ये. लास्ट चेंडूमध्ये किती पाहूया किती धावा येतात का. किती धावांना रोखवून ठेवतो. परत राय सज्ज होते. परत टॅप केलेला. परत चेंडू डिक्लेअर झोनमध्ये एक धावासाठी जातो. एक धावाच्या मध्ये षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त होतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावावरती. आता 24 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल. अल अरफात ग्रीन बी या संघाला.
बोलो जल्दी, हमको भी सुनना है। शुभमन चाचा क्या बोलना चाहो? चला आपल्याला आता 24 चेंडू आणि 40 धावांचा आपल्याला पाठलाग करताना आपल्या अल अरफात ग्रीन बी या संघ पाहायला भेटणार आहे. पॉईंट सामना कारण की प्रत्येक ओव्हर देखील 10 धावांच्या रनने चालावं लागणार आहे की 24 चेंडूमध्ये 40 धावांचं आव्हान मोठं आव्हान असेल. पुढचा चेंडू हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. तर निर्धाव चेंडूची पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू फेकलेला आहे. बघा की थोडी चांगल्या प्रकारची फलंदाजी केलेली, तशी चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा करतो का पाहूया आजर. पुढचा चेंडू पर्यंत टॅप केलेला आहे. स्वतः गोलंदाज स्वतः येतो गोलंदाजीसाठी, स्वतः गोलंदाज येते बॉल पकडण्यासाठी. एक धावा भेटेल. एक धावाच्या पद्धतीने वैयक्तिक स्वतःचं खातं जसं संघाचं खातं सुद्धा खुलेल. हे एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 चेंडू आणि 1 धावा. पुढचा चेंडू आणि चेंडू डायरेक्ट चेंडू गेल्यामुळे की बाद झाला असेल, भागा गेलो तरी उसामाच्या रूपामध्ये संघाला पहिला झटका लागलेला आहे. पहिला झटका लागलेला असेल. डायरेक्ट चेंडू फायर केलेला, एक ही आकड्यावरती पहिलाच गडी बाद झालेला असेल. संघाची धावसंख्या जर 1 चेंडू आणि 1 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला आजरच्या माध्यमातून पाहायला भेटते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलेले. 1 धावा पूर्ण झालेली आहे. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 चेंडू आणि फक्त 2च धावा झालेले आहेत. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. जर परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल तो मसूरसाठी. इथं तो 22च्या रूपामध्ये 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. पुढचा चेंडू पर्यंत आजर गोलंदाजीसाठी सज्ज होते. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. मसूरसाठी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी फक्त मिसफील्ड झाली होती. त्याच्यानंतर इथं 1 षटक क्रमांक, पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 4 धावा. अजून की 3 षटकाचा खेळ बाकी असेल. आता 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असेल ते अल अरफात ग्रीन या संघाला. पुढचा चेंडू बघा गेलो तर आता मोफीस पाहायला भेटेल गोळ्यांसाठी. पहिला चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न असेल तर चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू डायरेक्ट जातोय तो सेम मारे का पार, पण इथे बॉक्स क्रिकेट असल्यामुळे आपण जसे चेंडू बाहेर फेकाल तसे आपल्याला विकेट द्यावा लागेल. आता आपल्याला स्ट्राईक होती पाहायला भेटेल. मुनाफ आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये किती भर पोहोचवून दाखवतो. पुढचा चेंडू चांगला फिरकवण्याचा प्रयत्न होता. थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू जातोय 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. या 2 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या झालेली आहे. पुढचा चेंडू चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला बघते, पण 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती.
पुढचा चेंडू परत एकदा चांगल्या प्रकारचे क्षेत्रक्षे सुद्धा आपल्याला परत एकदा पाहायला भेटते. इथे एक धावा भेटेल. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे 27, संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. या षटकामध्ये लास्ट चेंडूचे खेळ बाकी असेल. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावा येतात. पुढचा चेंडू परत एकदा मुफीचा जे होते गोलंदाजीसाठी रनआउट होण्याची संधी. रनआउट झालेला असेल संघाला. मुनाफच्या रूपामध्ये संघाला लागेल तिसरा झटका. ह्याच्यानंतर होणारा सामना ओमसाई विरुद्ध सफाई. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये याच्या नाणेफेकी करून घ्यायचे आहे. हा सुद्धा चेंडू परत एकदा सीमारेखा पार गेले तर सुपर एकदा पराभूत होऊन पवेलियनमध्ये परतावं लागेल. पुढचा चेंडू स्ट्रायकिंग होती आपल्याला अफनान पाहायला भेटेल. जशी की 12वीची एक्झाम सुद्धा जवळ आलेली आहे तरी तो खेळायसाठी पोहोचलेला आहे. क्रिकेटचा नाद हा वेगळाच नाद असतो. क्रिकेटमध्ये बोलताना सर्व कार्यक्रम रात्रीनंतर आणि पहिले मॅच त्याच्यावरती सर्व निर्णय असेल तेच आपल्याला चांगल्या प्रकारचे शॉट सुद्धा अफनानच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. अलाउंड द कार्पेट डाऊन द ग्राउंड पाहायला भेटला. एक धावा भेटेल. एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे 27, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. ओमसाई याच्यानंतर होणारा सामना ओमसाई विरुद्ध सफाई. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये याच्या नाणेफेकी करून घ्यायचे आहे. पुढचा चेंडू आता स्ट्रायकिंग होते आपल्याला काही पाहायला भेटेल. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबलेली आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली 10 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि 30 धावांच्या 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल. पुढचा चेंडू रनआउट होण्याची संधी. वाईच्या रूपामध्ये एक धावा भेटेल. इथे टोटल 2 धावा भेटतील. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. आता 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. चला संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल. गोलिंग ट्रॅक होते आपल्याला फैसल पाहायला भेटेल. पुढच्या चेंडूचा हलक्यात घेण्याचा प्रयत्न. रनआउट होण्याची संधी आणि रनआउट सुद्धा होती. इथं कैफच्या रूपामध्ये संघाला लागेल 6वा झटका. लास्ट विकेटचा खेळ बाकी. आता आपल्याला स्ट्राईक होती पाहायला भेटेल. अफनान जे की दहावीचे पेपर जसे फास्ट लिहिणार आहे तसे तुला इथं फास्ट रन सुद्धा मारावे लागणार आहेत. पाहूया परत अलाउंड कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या प्रकारचे प्रहार आपल्याला पाहायला भेटेल अफनानच्या माध्यमातून. चांगले शॉट सुद्धा पाहायला भेटेल आपल्याला अफनानच्या माध्यमातून. तो सुद्धा ग्राउंड शॉट केल्या बघतोय. चांगल्या प्रकारचे ग्राउंड शॉट खेळतोय पण थोड्याशा चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण असल्यामुळे त्याला बाउंड्री भेटत नाही आहे. त्याला बघायला गेलो सामना थोड्याच्या जास्त झुकलेला असेल. तर समोरच्या संघाकडे अल अरफात संघाची धावसंख्या 12 याकडे जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 12 याकडे लॉस ऑफ 6 विकेट. ह्या षटकामध्ये इनिंगमध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू परत एकदा अतिरिक्त भेटेल. पुढचा चेंडू परत एकदा क्षेत्ररक्षक येतो. 1 धावा भेटते. रनआउटच्या रूपामध्ये अफनानच्या रूपामध्ये संघाला लागेल 7वा झटका. ऑलआउट होईल. हे संघामध्ये जे की विजयी होणारा संघ आलामी संघ विजयी ठरतो. विजयी संघाचा हार्दिक 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 अभिनंदन. तसंच पराभूत संघाचे सुद्धा धन्यवाद.